देवईची राजा चरणाची माते देवाईची राजा चरणाची माते धावत चालती मागे मागे गायच्या उरले वेगळे अनिक गायच्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक दया कंठी याच्या चिंतने सरतील दोषी याच्या चिंतने सरतील दोषी जळतील राशी पाच तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा याच्या चिंतने करतील दोषी याच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पाच बाल कुमारी बाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी पवित्र ते कुळ पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्य पवित्र तो देह वाणी पुण्यवंत
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवरीची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक दयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना तू करे चरण संतापिया अंतकृपादाने कसे विचारून अंतकृपादाने कसे विचारून बाबाजी ससुरदास तुका पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत ज्या सद्गुरू गणेशनाथ महाराज पालखी सोहळा भगवंत परमात्माचे भेट घेऊन परतीच्या वाटेवरती आज तिसरा मुक्काम बरोबर तिसऱ्या मुक्कामाला आपण मोरवंची या ठिकाणी आलो आहेत आणि त्या निमित्तानं हे आलेले कीर्तन सेवा माझ्या पामराकडे आलेली आहे. आता गतवर्षी याच ठिकाणी माझी सेवा झाली होती. चोपदाराचं म्हणणं होतं गेल्या वर्षीचाच गतवर्षीचा अभंग घ्या, पण सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी गादीवरती उभारल्यानंतर जी सद्बुद्धी दिली जे मनामध्ये आलं तो अभंग घेतला. हा अभंग वैराग्य महामूर्ती जगद्गुरू देहूनिवासी जगद्गुरू तुकोबारायांचा पादचरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये संताचं श्रेष्ठत्व संताचे महत्त्व या अभंगातून कथन करतात. विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये
अद्यावत जीवाला उपदेश करत असताना सांगतात तो देह पवित्र. तो या शब्दामध्ये निर्देश करून तो देह पवित्र सांगितला. वास्तविक देह पवित्र आहे का? देह पवित्र नाही. तुकोबाराज म्हणतात देह दुःखाचे कोठार, देह रोगाचे भांडार, देह दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा आयशे. इकडे म्हणतात अपवित्र शरीरासारखं अपवित्र दुसरं नाही. वास्तविक पाहता शरीर अपवित्रच आहे. कारण बालछंदामध्ये सांगितलेलं आहे. मदालसन काय सांगितलं आहे? देह मलमूत्राचा बांधा, वरी क्रम घातलेले क्रमी कीटकाचा सांगा. म्हणजे या देहाचं वरी चर्म आहे, पण चर्माच्या आत मांस मूळ रक्त हे सगळं या अपवित्र अशा ह्यानं भरलेलं आहे. मग या अपवित्र शरीराला तुकोबाराय चांगले म्हणतात. शरीर चांगले उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर केले शरीर साधिले परमार्थ परब्रह्म. ही या शरीराचीच किमया आहे. अपवित्र जरी असलं तरी त्याला पवित्र करण्याची किमया आपल्यामध्येच आहे. कारण आपण या देहाचा वापर कसा करायचा हे आपणच ठरवायचं. याला पवित्र ठेवायचं का अपवित्र ठेवायचं हे आपण ठरवायचं. मग अशा अपवित्र असणाऱ्या शरीराला तुकोबाराय म्हणतात पवित्र तो देह कुलाचा. तो देह पवित्र आहे. कोणता देह? जो वदे अच्युत सर्व काळ. जो मुखाने भगवंताचं नामस्मरण करतो त्याचाच देह पवित्र आहे. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता अपवित्र असणारा शरीर पवित्र करण्याची शक्ती फक्त नामात, फक्त नामात आहे. म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला दळता कांडिता उचता बैस. नव्हे एका आपलं ध्रुपदात आपलं एका चरणामध्ये त्यांनी सांगितलं हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती, हरी बोला. या हरी या शब्दामध्ये त्या भगवंताच्या नामामध्ये इतकी असणारी शक्ती आहे की अपवित्राला देखील पवित्र करता येतं. वास्तविक या जगाच्या ठिकाणी फक्त 6 गोष्टी पवित्र आहेत. एका ठिकाणी तसं चिंतन आलेलं आहे. तुळशी, ब्राह्मण, अग्नी, गंगा आणि मंत्र, भगवंताला दिलेला गुरुचा मंत्र, या 6 वस्तू पवित्र आहेत. याच्यामधल्या 6 पवित्र वस्तूमधल्या काही अपवित्रही होतात. उदाहरणार्थ गंगेचं पाणी, गंगाजल पवित्र आहे. गंगाजल पवित्र आहे. नुसतं गंगा गंगा म्हणलं तर पापाचा नायनाट होतो. इतकी शक्ती त्या गंगेमध्ये आहे. पण त्या गंगेलाही अपवित्र करण्याची शक्ती ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये सांगतात. जरी गंगा जळ झाले ते मद्याची या भांड्या आले. म्हणजे दारू या शब्दाचा जे मद्य म्हणतो आपण त्याला, तो त्या पात्रामध्ये जर गंगेचं पाणी आणलं तर ते गंगाजल घेऊ नये, अपवित्र होतं.
काही अशा वस्तू आहेत त्या कधीच असणारा पवित्र होत नाही. अग्नी कधी अपवित्र होतो? पवित्रच आहे, तो सतत पवित्र आहे. गुरुनं दिलेला मंत्र सतत पवित्र आहे. या पवित्र आणि अपवित्र या वस्तू जर बघितल्या तर त्याच हिशोबानं हा अपवित्र असणारा ध्येय पवित्र करण्याची शक्ती कशामध्ये? नामामध्ये. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा. नुसतं भगवंताची कीर्ती मुखानं वर्णन केली तरी तो देह पवित्र होतो. तो देह तुकोबाराय म्हणतात ना, पवित्र तो देह कोणता? जे वाणी पुण्यवंत आहे, ज्याची वाणी पवित्र बनली, पुण्यशील बनली. मग पुण्यशील व्हायची असली वाणी तर काय केलं पाहिजे? तुकोबारायच म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संताचा जप केला तरी पाप नाहीच होतं. भगवंताचं नामस्मरण केलं तरी पापाची कोळी होऊन जाते. मग हे नामचिंतन मुखाच्या ठिकाणी आपण घेतलं तर आपला ध्येय असणारा पवित्र होतो आणि या अपवित्र शरीराचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. नव्हे आपल्यासमोर उदाहरणच आहे तुकोबरायाचं. तुकोबराय विठ्ठल 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 तुकोबराय देह मानवाचा घेतला, मानवाचा देह घेतला, पण सदेह वैकुंठाला गेले. तसं कृष्ण परमात्माचा अवतार बघितला, प्रभू रामचंद्राचा अवतार बघितला. नव्हे भगवंतानी जेवढे अवतार घेतले तेवढे अवतार तेवढे ध्येय इथेच ठेवावे लागले, त्यांना सोबत नेता आलं नाही. पण तुकोबरायाजी हा मानव देह सुदेह घेऊन वैकुंठाला गेले ना, मानव देह घेऊन या निजधामा गेले. मग सामर्थ्य कशामध्ये होतं? फक्त नामचिंतनामध्ये. तुकोबाराय नामचिंतन. अहो बाहेर विधीला जरी गेले तर तुकोबारायची नामस्मरण थांबत नव्हतं. सांगून सगळ्यांना माहीत आहे वेळ घालवायचा नाही, फक्त अर्धा तास आपल्याला चिंतन दिलेलं आहे, अर्धा तासाचा वेळ दिला आहे. म्हणून या पवित्र अशा या असणाऱ्या ध्येय बनवण्याकरता त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं नामचिंतन जे करणार आहेत तेच पवित्र आहेत. आणि त्या पवित्र ज्यांचा असणारा देह आहे त्यांचं जर आपण स्मरण केलं तर कयाच्या चिंतने तरतील दोषी. त्या संताचं जरी आपण चिंतन केलं तर कसलेही दोष आपले असणारे राहू शकत नाहीत. कारण हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेले. हरे विठ्ठल विठ्ठल वरदे इतकी शक्ती असणारी त्या नामचिंतनाची आहे. नवे देव त्या जे नामस्मरण करतात त्याच्या पाठीमागे धावतो. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आता देव त्या संताच्या पाठीमागे धावत जातात. कसे जातात? तुकोबाराय म्हणतात, एकदा ज्ञानोबाराय भगवान पंढरीश पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला त्यांनी विनंती केली, देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे आणि मला संताच्या संगतीमध्ये जायचं आहे, म्हणून नामदेवाला माझ्यासोबत पाठव. ज्यावेळेस देवाने विनंती केली त्यावेळेस भगवंताने नामदेवाला सांगितलं, नामदेवा जा ज्ञानोबारायसोबत तीर्थ करून ये.
पण त्यावेळेस नामदेवाने सांगितलं, नामदेव महाराज म्हणले, देवा तीर्थ कशाकरता करायचे? तुझ्या प्राप्ती करता. तू तर माझ्या सतत, मी तुझ्याजवळ आहे, तू माझ्याजवळ आहे, मला तीर्थ करण्याची काय गरज? त्यावेळेस भगवंताने त्याला सांगितलं, नामदेवा संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळून येईल. संताचे संगती कळू आले कधी येणे पण ते. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय आनंद असतो आपल्याला वारकऱ्याला असतो. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, कळू आले कमलापती, कळू आले कमलापती. माझे कोणीच नव्हते, आपले कोणीच नव्हते. संताच्या संगतीमध्ये बसल्यानंतर कळून येतं. कोणतं कळून येतं? काय कळून येतं? आपले कोणीच नव्हते. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. कारण हे जे असणारे आहेत ना, हे तो सुखाची मांडणी आहे. हे संत आपले आपतोय आहेत ना, आई वडील बाप भाऊ कोण जे असलं या देह समाजातून जे असणार आपलं नाते आहेत ते फक्त सुखाची संगती आहेत. कारण एका ठिकाणी तुकोबरा म्हणतात, जोवरी चळन गा तोवर मन ती माझा, मानिती लान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिये मावळले आला बागुल आजा, कैसे हे विपरीत झाले तोची देह नव्हे तुझा, आता माझा दृष्टी देई पांडुरंगा माये बापा. आपलं जोवर चलतंय तोवर माझा दादा, माझा जोवर मोठे चाले धंदा तोवर बहीण म्हणे दादा, ही कळून येतं. म्हणून या संताच्या संगतीमध्ये गेलं की सगळं तुला असणारं समजल आणि खरं असणारी या परमार्थाची असणारी जी गोडी आहे ती तुला कळून. असं भगवंताने ज्यावेळेस नामदेवराला सांगितलं त्यावेळेस नामदेवराय जड अंतकरणाने निघाले. जायची इच्छा नव्हती पण भगवंताची आज्ञा म्हणून ज्ञानोबारायाच्या सोबत तीर्थाला निघाले. आणि तीर्थाला निघाल्यावर ज्ञानोबाराय तुकोबाराय आपलं नामदेव महाराज ज्ञान आणि नाम दोन्ही एकत्र आलं आणि तीर्थाला जाऊ लागलं. त्यावेळेस भगवंताच्या डोळ्यामध्ये असणारं पाणी आलं, अंतकरण जड झालं. आणि ज्यावेळेस ती दोन्ही जाऊ लागले त्यावेळेस पायाची असणारी धूळ घेतली, भगवंताला आपल्या मस्तकाच्या ठिकाणी असणारे धारण केली. इतकी शक्ती कशामुळे येते तर नामामुळे येते. आणि म्हणूनच देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दयाकंठी. आता ज्यानं अशा प्रकारचं भगवंताचं नाम धारण केलेलं आहे तो वेगळा नाही. संत ते देव निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असे ठावे सकला. देव आणि संत वेगळे नाहीत. म्हणून संताच्या मुखामध्ये घातलेला घास, संताच्या मुखामध्ये केलेलं अन्नदान हे परमात्म्याला असणं प्राप्त होत असतं. म्हणून या पंगतीचं या अन्नदानाचं विशेष अशा प्रकारचं असणारं महत्त्व आहे. आणि हेच असणारे या अभंगाच्या ठिकाणी असणारं भगवान आपलं तुकोबाराय या जगाला असणार प्रतिपादन करतात की संत हे असणारे श्रेष्ठ आहेत. आणि त्या संताची महत्त्वी या अभंगाच्या ठिकाणी वर्णन केली. भगवंताचं एक बार भजन करू आणि पुढे असणारे चरण सुरू. विठोबार कुमारी जय जय विठोबा.
जय जय गोपाल कुमारी ललितावर दे ज्ञानदेव सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। गोपाल गोपाल कुमारी कायच्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा त्रिवेणी संगम। त्रिवेणी संगम म्हणजे कोणता? गंगा यमुना आणि सरस्वती। या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपण स्नान केलं की आपल्या देह पवित्र होतो, शरीर पवित्र होतं असं आपल्या शास्त्रामध्ये असणार सांगितलं। पण तो त्रिवेणी संगम इथे धरला नाही, इथं संगम वेगळा आहे। या संगमाच्या ठिकाणी नाहलं पाहिजे, कोणतं काय केलं पाहिजे? देव भक्त आणि नाम। इथं तुकोबारायांनी शब्दाची रचना अशी केली आहे, देव कुणामुळं? भक्तामुळं। भक्त कुणाचे आहेत? देवाचे आहेत। आणि या भक्तांनी काय केलं असतं? नाम घेतलं, म्हणजे तिन्हीचा संगम केला आणि त्या संगमाच्या ठिकाणी ज्यांनी स्नान केलं त्याचा देह असणारा पवित्र पवित्र तो देह वाणी पुण्यवंत। भजन घेऊ संतात ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज माऊली तुका मन देव भक्ताचा संग
दयाच्या चिंतने तरतील या पालखी सोहळ्यामधील हे वाटचालीचं असणारं कीर्तन आहे. आमचे टाळकरी असतील, दिंडी, सर्वच दिंडी चालून उन्हानं परेशान झालेले असतात. म्हणून अर्ध्या तासाची सेवा नित्यनेम करणं हे गरजेचं असतं. कारण नित्यनेम आम्ही तो प्राणी दुर्लभ मगा प्रमाण दिलं. तसंच मगा एक प्रमाण दिलं की संताच्या मुखामध्ये घातलेला घास, संताच्या मुखामध्ये दिलेलं अन्नदान हे भगवंताला प्राप्त होत असतं. कारण संत हे भगवंताचे लढीवाळ आहेत. त्या नेमानं आजपर्यंत या मुक्कामी आल्यानंतर या आमच्या वारकऱ्यांची असणारी जीवनाची सर्व काही असणारी व्यवस्था सरोवरे या गावी आल्यानंतर वर्षाला करतात. अगदी प्रेमानं करतात, आनंदानं करतात. त्यांनाही या गणेश महाराज उत्तम असे आशीर्वाद आणि भगवंताला मी प्रार्थना करतो त्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांच्या हातून सतत अशा प्रकारची असणारी सेवा घडावी. झालेली सेवा त्या भगवंताच्या तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पण करून सेवेला इथेच विराम. विठ्ठल जय जय.